शिमला मिरची भरलेली करत आहे. त्याच्यासाठी मी शिमला मिरची घेतली आहे, बटाटा, कांदा, जिरा, कोथिंबीर, मिरची, लसूण याचं मी आता 4 वस्तूचं वाटप करणार आहे. वाटप करण्यासाठी कोथिंबीर, जिरं, 7-8 लसूण घेतले आहेत. आता याचं मी वाटप करणार आहे. आता वाटप रेडी झालं आहे. शिमला मिरची अशा प्रकारे कापून घ्यायची, असं काढायचं. बघा कशी कापते. सुबी आतमध्ये काढायची आहे बघा. असं चांगल्या बिया काढायच्या अशा आहे बघा. बी ठेवायचे नाही बघा, तुटत नाही काय नाही, एवढंच फक्त भाग करायचे. तर चांगल्या प्रकारे बिया काढून घ्यायच्या. तेल, राई, हिंग, कांदा सोनेरी करावीपर्यंत जरासं चांगलं भाजायचं, जरा चांगलं लाल करायचं. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा जरा लवकर मऊ होतो आणि लवकर जरा भाजतो कांदा. कांद्याला चांगला सोनेरी कलर आला आहे. आता ते वाटप केलं आहे ते मी टाकणार आहे याच्यामध्ये. जरासं कच्चं पण जाण्यासाठी थोडंसं हलवायचं, तेलात परतायचं चांगलं, जरा 2 मिनिटं ठेवायचं. आता सुके मसाले टाकायचे. गरम मसाला, हळद, धने पावडर, मीठ चवीनुसार. चांगलं असं हलवून घ्यायचं चांगलं असं. 5 बटाटे घेतले होते ते चांगले वेळशे करून त्याच्यामध्ये टाकायचे. आता चांगलं असं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. असं चांगलं हलवायचं म्हणजे मीठ मसाला चांगला लागते. रेडी झालं आहे. आता मिश्रण थंड झाल्यावरती भरून घ्यायचं मिरचीमध्ये, असं भरून घ्यायचं. अशी दाबून चांगली पूर्ण भरायची. चांगली मग चव येते. हे बघा अशी चांगली करायची दाबून चांगली. आता चांगल्या मिरच्या अशा भरून घेतलेल्या आहेत. आता यांना फ्राय करायचं. तेल, राई, हिंग, जोरते राहू दे 5 मिनिटं. नंतर हलवत राहायचं 2-3 मिनिटांनी. हे बघा जरा असं हलवत राहायचं. एक साईड बघ खालची झालेली आहे तळाकडची. आता अशा पलटी करायची. नंतर हलवत राहायचं जरा हलवत राहायची स्लोवरती. बघा शिमला मिरची आपली शिजून रेडी झाली आहे. कलर पण चांगला आला आहे बघा, सगळीकडे शिजलेली आहे.